मित्रांनो, सध्याच्या घडीला ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण भारतीय म्हणून काय करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला एक नागरिक म्हणून जे भारत सरकारकडून येणारे जे नियम असतील त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आणि जे रूल्स अँड रेग्युलेशन्स ते सांगतात त्या गोष्टी व्यवस्थितरित्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मॉक ड्रिल असेल किंवा कोणत्या सायरनच्या सूचना असतील किंवा ब्लॅकआउटमध्ये ज्या ज्या सूचना आपले सैन्य देतात त्या गोष्टींचं पालन हे योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅनिक न होता न घाबरता संयमानं काम घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका अनटिल अनलेस त्या बातम्या PIBने जारी केलेल्या असतील. म्हणजेच इंडियन इन्फॉर्मेशन ब्युरो जे आपल्या भारत सरकारचं ऑफिशियल आहे त्यावर ज्या बातम्या येतात त्यावर तुम्ही विश्वास आरामात ठेवू शकताय. आणि त्याचबरोबर ADB-PI जे इन्फॉर्मेशन ब्युरो आहे इंडियन आर्मीचं, या दोनच प्रेसवर जास्त विश्वास ठेवा. बाकीच्या कोणत्याच न्यूज चॅनलवर सुद्धा विश्वास ठेवू नका. कारण आपलं भारतीय जे मीडिया आहे ते आपल्या भारतीय नागरिकांमध्ये संयमानं कसं वागावं हे सांगण्याऐवजी त्यांच्यामध्ये अजून भीतीचं वातावरण निर्माण करतायत आणि वेगळ्याच प्रकारची त्यांची न्यूज रिपोर्टिंग चालू आहे. त्यांच्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर सुद्धा विश्वास ठेवू नका. जे काही माहिती मिळवायची आहे तुम्हाला ती सर्व माहिती PIB यावरूनच मिळालेली माहिती ओरिजिनल आहे, ऑथेंटिक आहे आणि त्यावरूनच इन्फॉर्मेशनचा सोर्स मिळवा. कोणत्याच मीडियाच्या मागे लागू नका. आणि एक नागरिक म्हणून संयमानं काम घ्या न घाबरता. आणि जे लोक सुरक्षित आहेत, जसे की मी सुरक्षित आहे, याचा अर्थ असा नाही की मी सोशल मीडियावर काही टाकेन आणि कोणत्याही गोष्टीचा सण साजरा केल्याप्रमाणे युद्ध साजरा केला पाहिजे असं नाही. तर तुम्ही अशा कोणत्याही बातम्या तुमच्यापर्यंत येत असतील तर त्या तिथपर्यंतच तुमच्यापर्यंतच थांबवा. त्याला सोशल मीडियावर पसरवू नका. एवढं आपण एक नागरिक म्हणून सध्याच्या घडीला करू शकतोय. कारण युद्ध जिथं सुरू आहे नॉर्दर्न इंडियामध्ये, राजस्थान असेल, पंजाब असेल, काश्मीर असेल, या ठिकाणी त्या लोकांना या गोष्टीचा त्रास नक्की होणार आपल्या अशा वागण्याचा. अशी कोणतीही कृती आपण न करता भारत सरकारला, इंडियन आर्मीला, भारतीय सैन्याला मदत करू शकतो.